हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. कधीकधी आपण आपल्या सभोवतालचे संपूर्ण जग बदलण्याचा प्रयत्न करतो, पण हे विसरून जातो की खरा बदल आतून सुरू होतो. तर या लघुकथेद्वारे तुम्ही केवळ एक सुंदर जीवनाचा धडा शिकणार नाही आहे, तर सर्वात नैसर्गिक पद्धतीने टप्प्याटप्प्याने इंग्रजी देखील शिकणार आहात. तुमच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणि तुमचे शब्द सुधारणाऱ्या कथाद्वारे. चला तर सुरू करूया आपल्या या प्रवासाला. डोंट चेंज द वर्ल्ड, चेंज युअरसेल्फ. डोंट चेंज द वर्ल्ड, चेंज युअरसेल्फ. जगाला बदलू नका, स्वतःला बदला. तर ही स्टोरी आपण आज शिकणार आहे. खूप छान अशी सुंदर ही स्टोरी आहे. या स्टोरीमुळे तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार, तुम्हाला नवीन शब्द माहीत होणार, शब्द तुम्ही सेंटेन्समध्ये आणि ते शब्द तुम्ही सेंटेन्समध्ये वापरू शकता. तर ही स्टोरी तुम्ही छानपैकी ऐकून घ्या. माझ्या पाठोपाठ तुम्ही रिपीट करा. म्हणजे काय होणार, तुमचं इंग्लिश वाचण्याची थोडीशी स्पीड वाढेल किंवा तुमचं इंग्लिश थोडं इम्प्रूव्ह होईल. तर मी काय केलं आहे, तुम्हाला स्टोरी अजून सिंपल भाषेमध्ये करण्यासाठी याचे अर्थ मी याच्या खालीच लिहून ठेवलेले आहे. तर चला माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणा. आपण सुरू करूया. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग who ruled a prosperous country. बघा, एकदा एक राजा होता जो एका समृद्ध देशावर राज्य करत होता. पुढे पाहता. One day he went on a trip to a faraway place in his kingdom. एके दिवशी तो आपल्या राज्यातील एका दूरच्या भागात गेला. When he came back, his feet were very painful. परत आल्यावर त्याचे पाय खूप दुखत होते. He had walked on rough and stony roads for the first time. त्याने तो पहिल्यांदाच खडकाळ रस्त्यावर चालला होता. So he ordered his men to cover the whole country's road with leather. म्हणून त्याने आपल्या लोकांना संपूर्ण देशातील रस्ते चामड्याने झाकण्याचा आदेश दिला. That would need thousands of cow skin and a lot of money. त्यासाठी हजारो गाईच्या कातड्याचे आणि प्रचंड पैसा लागला असता. Then one wise servant said. तेव्हा एका बुद्धिमान सेवकाने म्हटले, Instead of covering the whole countries, why don't you cover your own feet? संपूर्ण देश झाकण्याऐवजी आपलेच पाय झाका ना. The king liked the idea and the first shoes was made. राजाला ही कल्पना आवडली आणि पहिले बूट तयार झाले. तर मग ह्या स्टोरीचा मॉरल किंवा लाईफ लेसन काय आहे? If you want happiness and peace, don't try to change the whole world, change yourself. जर तुम्हाला आनंद आणि शांतता हवी असेल तर जग बदलण्याऐवजी स्वतःला बदला. तर ही अशी एक छानशी स्टोरी होती. जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. डोंट चेंज द वर्ल्ड, चेंज युअरसेल्फ. अशी हे छान स्टोरी होती. आशा करतो का ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल. तर ही स्टोरी तुम्ही अजून 1-2 वेळा वाचून घ्या, म्हणजे तुमची वाचण्याची स्पीड थोडी वाढेल. आता आपण याच्यावर शब्द बघूया. जसं प्रॉस्पिरस म्हणजे समृद्ध, प्लेस म्हणजे राजमहल, पेनफुल वेदनादायक, रफ खडबडीत, लेदर चामडं, अमाऊंट म्हणजे रक्कम, सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित, सजेशन म्हणजे सल्ला, व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान आणि हार्ट म्हणजे हृदय. तर हे शब्द तुम्ही पाठ करून घ्या आणि पाठ झाले की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की सर मला हे शब्द पाठ झाले म्हणून. आता आपण बघूया डेली यूजचे सेंटेन्स. म्हणजे या स्टोरीवरच आधारित आहे, जे आपण रोजच्या बोलण्यावर सुद्धा वापरू शकतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे, डोंट ट्राय टू चेंज अदर. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नको. चेंज युअरसेल्फ फर्स्ट. आधी स्वतःला बदल. आय विल डू माय बेस्ट. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन.
आय लर्न समथिंग न्यू टुडे. आज मी काहीतरी नवीन शिकलो. दिस इज नॉट अ गुड आयडिया. ही चांगली कल्पना नाही. दॅट स्मार्ट सजेशन. हा खूप छान सल्ला आहे. आय एम सरप्राइज टू हिअर दॅट. ते ऐकून मला आश्चर्य वाटले. इट इज अ व्हॅल्युएबल लेसन. हा एक मौल्यवान धडा आहे. आय वॉन्ट टू मेक माय लाईफ बेटर. मला माझं जीवन अधिक चांगलं करायचं आहे. लेट्स थिंक डिफरंटली. चला वेगळ्या पद्धतीने विचार करूया. वी शुड सेव्ह मनी. आपल्याला पैसे वाचवायला हवेत. डोंट कंप्लेन, फाइंड अ सोल्युशन. तक्रार करू नको, उपाय शोधा. बी वाईज अँड हंबल. शहाणे आणि नम्र राहा. व्हॉट चेंजेस वेन यू चेंजेस. तू बदललास की जग आपोआप बदलतं. स्मॉल चेंजेस मेक अ बिग डिफरन्स. लहान बदल मोठा फरक घडवतात. तर अशा प्रकारे आपण शब्द आणि त्याच्यावर सेंटेन्स पण शिकलेला आहोत. हे तुम्ही रोजच्या वापरण्यामध्ये सेंटेन्स वापरा, शब्दपाठ करा आणि स्टोरी डबल परत वाचून पहा. आता मराठीमध्ये अर्थ तर तुम्हाला मिळालेलाच आहे. मराठीमध्ये आता तुम्हाला डिक्शनरी शोधायचं काही काम नाही. पण तुम्ही पहिल्यांदा इंग्लिशमध्ये वाचून पहा आणि जर नाही समजलं तर मग तुम्ही मराठीमध्ये त्याचा उपयोग करा. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे दुसऱ्याला पण इंग्रजी शिकण्यास मदत झाली पाहिजे. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा.